आता येऊच दे हिला. चांगलं धारेवर धरते. चांगली अद्दल घडवते ना आज अशी. लक्षात ठेवेल चांगले. ती त्याची काही गरज आहे का रेखा? ओ सासूबाई, मी आणलेला भाडेकरू पळवून लावला तेव्हा मी मध्ये बोलले का? नाही ना. आता त्या भाडेकरूला या घरातल्या नियम आणि अटी समजवताना तुम्ही मध्ये बोलू नका. ए खबरदार, खबरदारात पाऊल ठेवलं तर. काय ग, किती वाजले? कुठे होतीस? ही वेळ घरी यायची? सॉरी, माझं घड्याळ बंद आहे ना. तुला भान नसलं म्हणून वेळ थांबत नाही. या घराचे काही नियम आहेत. रात्री अपरात्री असं उशिरा घरी आलेला चालणार नाही. कुठे होतीस ग तू? जॉबला. नक्की अनाथ आश्रमातच काम करतेस ना? तारिणी लग्नाआधीपासून अनाथ आश्रमात काम करते. तिला नाही इतका उशीर झाला कधी घरी यायला? रात्रीच्या पार्ट्या करणाऱ्यांपैकी आहेस का तू? त्यांच्याकडे काय बघतेस? मी काय प्रश्न विचारते त्याचं उत्तर दे. कुठे होतीस? काकू, काय एवढं चिडताय? जरा इतकटून सांगा काय झालंय? हा आगाऊपणा इथे करायचा नाही. या कुठे होतीस ते गपगुमान सांग. जॉबला. त्या अनाथ आश्रमात फोन लाव. मला खात्री करू दे तू तिथेच होतीस. लाव फोन. कसं आहे काकू, एका नोकरीवरती मी तुमच्या घराचं भाडं देऊ शकते का? नाही देऊ शकत. त्यामुळे मला 2 नोकऱ्या करायला लागतात. मी कॉल सेंटर मध्ये पण काम करते. तो आमचा प्रश्न नाही. इथे रात्री अपरात्री उशिरा यायचं नाही. हा नियम आहे या घरचा आणि तो पाळायचा. ठीक आहे, सॉरी. मी उद्यापासून वेळेत येईन. आता कशी आलीस वटणीवर? या घरातला नियम तुला पाळावाच लागेल. वेळेत यायलाच लागेल. पण काकू, एक रिक्वेस्ट होती. आता काय? ते थोडं भाडं कमी झालं तर बरं होईल. वेडी आहेस का ग तू? हा, भाडं अजिबात कमी होणार नाही. सुमे, आता भाडं पण कमी नाही होणार, उशिरा पण यायचं नाही, असं कसं चालेल ग? एकट्या मुलीने काय काय करायचं सांग बरं. काकू, मला सांगा, 2 नोकऱ्या नसतील तर एका नोकरीत मी कसं तुमचं भाडं देणार? तुम्ही मला बाई म्हणून समजून घ्याल असं मला वाटलं होतं. सुमे सांग ना तू. काकू प्लीज, ओ प्लीज समजून घ्या. मी तुम्हाला नातीसारखी आहे की नाही? हो की नाही सुमे? सांग ना त्यांना काकू प्लीज. अगं चालेल मला कमी भाडं दिलं तर. अहो सासूबाई, काही काय बोलताय? भाडं कसं कमी करताय? 15,000 द्यावे लागतील. हो काकू, 10,000 ठरलं होतं ना. सुमे अगं सांग ना. बरं बाई, 10 तर 10, पूर्ण 10,000 द्यावे लागतील. अहो मी तेच सांगते काकू तुम्हाला. त्या आश्रमातल्या पगारावरती तुमच्या खोलीचं भाडं निघणार आहे का म्हणून म्हणते. हो काकू ऐका ना, समजून घ्या. मी एकटी आहे की नाही, मला आपलं असं म्हणणारं दुसरं कोणीच नाही आहे की मला पैसे पाठवेल, मदत करेल, माझा खर्च उचलेल. म्हणून म्हणते प्लीज. इथे मेले सगळेच असे कुठून येतात ना देवाला ठाऊक. मग करू ना दुसरी नोकरी? हो कर. तू ही तुझ्या मर्जीचंच कर. या घरात ना सगळ्यांना सवय आहे स्वतःच्या मर्जीचं करायची. कोणाला शिस्त म्हणून नाहीये. चला. थँक्यू काकू. काय गए लबाड. एका त्याला बरोबर गुंडाळून ठेवतेस. हा, मी काय म्हणते, ऍक्टिंग चांगली करतेस. एखादा साऊथचा पिक्चर कर ना. जमेल मला. मी तुला डायलॉग म्हणून दाखवते. इकडे. मैं मुंबई शहर पे राज करने आया हूँ. इस मुंबई शहर पर मेरी हुकूमत होगी. जमला जमला. एक नंबर. एकदम महेश बाबू सारखं काम केलंस तू. पण एक दिवस ना त्या महेश बाबू सारखी बिझनेसमॅन होणार आहेस एक नंबरची. विषयच नाही, आपण सुपरहिट आहे. ते सगळं कर ग. काम कर, कष्ट कर, माझं काही म्हणणं नाही. पण जेव्हा उशीर होणार असेल ना तेव्हा एक फोन कर. आपका हुकुम सर आखो. पण सुमे, फक्त आपण आपल्या डार्लिंगला कॉल करणार ना, फक्त तुला कळवणार. अगं मला काय कुणालाही कर, पण कर. आणि बघ, याच्यानंतर स्वतःला एकटं समजायचं नाही. हा, माझी 5वी नात आहेस तू. काय ग, काय झालं? खूप वर्षांनी असं वाटतंय की आपली माणसं भेटतात. उशीर झाला तर काळजी करणारी, फारशी ओळख नसली तरी
आपलं म्हणणार आहे डार्लिंग. तू तर डायरेक्ट नातीचाच दर्जा दिला रे. हा? सांगू का, बाहेर जे कोणी राहायला येतात ना त्यांच्याशी माझं एक वेगळंच नातं बनतं. आधी माझा धनुष होता आणि आता ही सुंदर रश्मिका. अशीच हसत राहा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. रश्मिका बोलली ना तू मगाशी. सामे बेबे इतके साल किती. पण बॉस, काही गोष्टींकडे दुर्लक्ष कर ना. इतरांचा विचार करण्यामध्ये स्वतःचं जगणं विसरून जाशील. छान बोलायला लागलंस रे. संगत का सर, उद्याचं काय? तू म्हणशील तसं. अरे वेड्या, उद्या कामाचं काय? अरे मी विसरलोस, ते एमएनएनचे रेकॉर्ड चेक करायचे, उद्या सबमिट करायची आहे फाईल मला. एवढं काम करशील तर सीईओ होशील लवकरच एमएनएनचा. नाही बॉस, मला हे काम आयुष्यभर नाही करायचंय. म्हणजे जे काही करायचंय ते तुझ्यासोबत करायचंय आयुष्यभर. म्हणजे ड्युटी. गुलाबला पकडायचं ना अजून आपल्याला, आपल्या आईच्या गुन्हेगारांना पकडायचंय, ते सगळं बाकी आहे. काय सध्या ताईवर खूप प्रेशर आहे, म्हणून माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी मदत करतोय तिला. काय एवढं चांगलं मन असण्यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग घ्यावं लागतं की जन्माला येतानाच घेऊन येतं? कौशिकीताई खूप लकी आहेत, कारण त्यांच्या आयुष्यात तुझ्यासारखा भाऊ आहे. पण मी जास्त लकी आहे, कारण माझ्या आयुष्यात तू आहेस बॉस. आत्ता तू कन्फर्म काहीतरी बोललास. काय बोललास? नाही, मी कुठे काय म्हणालो? काय बोललास ते सांग मला. मला माहितीये तू काहीतरी बोललास आत्ता. नाही बॉस, मी काहीच नाही म्हणालो. काहीच नाही म्हणालास? नक्की काही नाही म्हणालास? तू ऐकलंस ना? मग तू सांग ना, काय ऐकलंस? मी आत्ता नाही ऐकलं, पण मी जेव्हा ऐकेन ना तेव्हा मग बघतो. हल्ली तुझं हे वाढायला लागलंय बरं का. असं जे काही बोलायचं असेल ते बोलून टाकत जा ना. असं मनातल्या मनात का बोलतोस? काही प्रॉब्लेम नाहीये ना? कसलं काही टेन्शन वगैरे, ऑफिसमध्ये काही प्रेशर असं काही नाहीये ना? नाही. आणि जरी ऑफिसच्या कामाचं टेन्शन आलं असेल तरी घेऊ नकोस. ठीक आहे, होईल सगळं व्यवस्थित. जेवढं झेपेल तेवढंच कर. हो. आणि झोप आता लवकर. तुझ्या तिची स्वप्न बघत. तिची? हा, ती जिच्याबद्दल तुम्हाला काही सांगत नाहीयेस. माझ्या आयुष्यातली ती दुसरी तिसरी कोणी नसून ती तू आहेस. मला तुला कधीच गमवायचं नाहीये बॉस.